नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। तर पहिला प्रश्न होणार, मेरीलँडमध्ये सुरू झालेल्या AIAM या नवीन NGOचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं उत्तर होणार असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज। पुढील प्रश्न, AIAMच्या लॉन्च कार्यक्रमादरम्यान अल्पसंख्याक उत्थानासाठी डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचं उत्तर होणार नरेंद्र मोदी। पुढील प्रश्न, AIAMचे प्राथमिक लक्ष काय आहे? तर याचं उत्तर होणार सर्वसमावेशकता आणि कल्याण। पुढील प्रश्न, रशियाने चाचणी केलेल्या ओरोशेनिक हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची श्रेणी किती आहे? तर याचं उत्तर होणार 3000 ते 5500 किमी। पुढील प्रश्न, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या मते ओरोशेनिक क्षेपणास्त्राच्या विकासावर आणि तैनातीवर कोणत्या देशाच्या संघर्षाचा प्रभाव पडला? तर याचं उत्तर होणार युक्रेन। पुढील प्रश्न, जागतिक बँकेच्या जॉब्स ॲट डोअरस्टेप या अहवालात किती राज्यांचा समावेश आहे? तर याचं उत्तर होणार 6। पुढील प्रश्न, जागतिक बँकेच्या अहवालाचे प्रकाशन कोणत्या 2 केंद्रीय मंत्र्यांनी केले? तर याचं उत्तर होणार मनसुख मांडविया आणि धर्मेंद्र प्रधान। पुढील प्रश्न, ओरोशेनिक क्षेपणास्त्रात कोणते वैशिष्ट्य आहे? तर याचं उत्तर होणार ते अनेक वॉरहेड वाहून नेऊ शकते। पुढील प्रश्न, AIAAMच्या संदर्भात नमूद केल्याप्रमाणे 2047 पर्यंत भारतासाठी पंतप्रधान मोदींचे व्हिजन काय आहे? तर याचं उत्तर होणार विकसित भारत। पुढील प्रश्न, जागतिक बँकेचा अहवाल जॉब्स ॲट युअर डोअरस्टेप कोणत्या लोकसंख्याशास्त्रासाठी नोकरीच्या निदानावर केंद्रित आहे? तर याचं उत्तर होणार तरुण लोक। पुढील प्रश्न, नोकरी तुमच्या दारात तरुणांसाठी नोकरी निदानचा प्राथमिक फोकस काय आहे? तर याचं उत्तर होणार शिक्षण आणि नोकरीतील संबंध सुधारणे। पुढील प्रश्न, अहवालानुसार 2025 सालापर्यंत कौशल्य शिक्षण प्रवेशाचे उद्दिष्ट काय आहे? तर याचं उत्तर होणार 50%। पुढील प्रश्न, अष्टमुडी तलावात नुकत्याच झालेल्या माशांच्या मृत्यूला प्रामुख्याने कोणते कारण जबाबदार आहे? तर याचं उत्तर होणार सांडपाणी दूषित। पुढील प्रश्न, मल्याळममध्ये अष्टमुडी नावाचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर होणार 8 वेण्या। पुढील प्रश्न, कोणती नदी प्रामुख्याने अष्टमुडी तलावाला पाणी देते? तर याचं उत्तर होणार कल्लडा नदी। पुढील प्रश्न, 14व्या शतकात अष्टमुडी तलावाने कोणती महत्त्वपूर्ण भूमिका बजावली? तर याचं उत्तर होणार हे एक प्रमुख बंदर होते। पुढील प्रश्न, प्रसार भारतीने लॉन्च केलेल्या वेव्ज ॲपचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे? तर याचं उत्तर होणार ONDC द्वारे ई-कॉमर्स पर्याय समाविष्ट करते। पुढील प्रश्न, वेव्ज ॲपमध्ये कोणत्या प्रकारची सामग्री समाविष्ट नाही? तर याचं उत्तर होणार सोशल मीडिया संवाद। पुढील प्रश्न, अष्टमुडी तलावाच्या खारफुटीमध्ये आढळणाऱ्या लुप्तप्राय प्रजाती कोणत्या आहेत? तर याचं उत्तर होणार सिझिझियम, ट्रॅव्हनकोरिकम आणि कॅलमस रोटांग। पुढील प्रश्न, अहवालानुसार इयत्ता 9वी ते 12वी पासून कौशल्य आधारित शिक्षण अंतर्भूत करण्याचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर होणार स्थानिक उद्योगांशी शिक्षणाचे संरेखन करणे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।